परत एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शिक्षक बंधू बहिणींचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा हॅकाथॉन या उपक्रमाबाबत आहे. हा उपक्रम सर्व राज्यामध्ये राबवला जात आहे आणि त्याच उपक्रमासंदर्भामध्ये माहिती देण्यासाठी हा या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांचे एक पत्र आलेलं आहे. यामध्ये स्टार प्रकल्पांतर्गत हॅकाथॉन उपक्रमास इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या लिंकद्वारे सहभागी होणे अपेक्षा आहे. या विषयासंदर्भामध्ये शासनाने एक पत्र पाठवलेलं आहे. या पत्राच्या अनुषंगाने नेमका हॅकाथॉन उपक्रम म्हणजे काय, या उपक्रमामध्ये काय काय असतं, हा उपक्रम कोण कोण सहभागी होऊ शकतं, या उपक्रमाची उद्दिष्टे काय आहेत आणि हे उपक्रमाची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे होणार आहे, या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती देणारा हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला मग उपक्रमाबाबत अगोदर माहिती करून घेऊया आणि त्यानंतर उपक्रमाची लिंक कोणत्या पद्धतीने भरतात याविषयी आपण नंतर मार्गदर्शन घेणार आहोत. तर अगोदर आपण पाहूया नेमकं हॅकाथॉन म्हणजे काय. हॅकाथॉन म्हणजे काय हे पाहत असताना हॅकाथॉन याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. हॅकाथॉन हा शब्द हॅकर आणि मॅरेथॉन या शब्दापासून बनलेला आहे. हॅकाथॉन म्हणजे काय, संगणक प्रोग्रामर आणि इतर इच्छुक लोकांना एकत्र आणून नवीन सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी आयोजित केला जाणारा सामाजिक कोडिंग कार्यक्रम आहे. यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात आणि विद्यार्थी सहभाग घेऊन एका समस्येच्या द्वारे हे हॅकाथॉन उपक्रमामध्ये आपले नाव नोंदणी केली जाते. यानंतर आपला बघायचं आहे की हा जो हॅकाथॉन उपक्रम आहे यांचा नेमका उद्देश काय आहे, की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण विकसित झाले पाहिजेत त्यासाठी यावर भर देण्यात आलेला आहे. तर यामध्ये नंबर 1 आहे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती मानसिकता निर्माण करणे, हा याचं महत्त्वाचं उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये 21व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी, हे पुढचं उद्दिष्ट आहे. आणि त्यानंतर आहे उद्योजकतेबाबत जागृती तयार करणे, ह्या उपक्रमाचे 3 नंबरचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पाहिल्याच्या नंतर आपल्याला बघायचे ह्या उपक्रमामध्ये सहभाग कोण कोण घेऊ शकतो. तर आपल्या जिल्ह्यातील म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, नंबर 2 सर्व शासकीय अनुदानित शाळा आणि नंबर 3 सर्व स्थानिक स्वराज्य संस्था. मग आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोण, तर यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद या सर्व काही शाळा या ठिकाणी सहभाग घेऊ शकतात. हे झालं उपक्रमामध्ये सहभाग कोण घेऊ शकतो. हॅकाथॉन उपक्रमाची अंमलबजावणी करत असताना काय काय गोष्टी केल्या जातात, तर पूर्ण जिल्ह्यातून जेवढे काही उपक्रम येतील त्या उपक्रमाचे जिल्हास्तरीय प्रदर्शन अगोदर होईल. प्रदर्शन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून 3 प्रतिकृतीची निवड होईल. ते झाल्यानंतर राज्यस्तरावर प्रदर्शन होईल, ज्यामध्ये राज्यातील 104 प्रतिकृतीचे सादरीकरण त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यापैकी काही निवडक प्रतिकृतींना पारितोषिक वितरण करण्यात येईल. तर अशा प्रकारे ही हॅकाथॉन उपक्रमाची अंमलबजावणी आहे. मग हॅकाथॉन उपक्रम जो आहे ह्याचे नेमके टप्पे काय आहेत या संदर्भात माहिती पाहूया. तर हॅकाथॉन विषयी माहिती देणे म्हणजे नेमकं हॅकाथॉन म्हणजे काय आहे याविषयी माहिती देणे. त्यानंतर त्याची नोंदणी तयार करणे म्हणजे आपण जी लिंक म्हणतो ती लिंक भरणे. त्यानंतर संघ तयार करणे. संघ तयार करणे म्हणजे शाळेतील एक मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थी असा संघ तयार करणे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये ज्या कोणत्या कल्पना किंवा आयडिया असतात त्या आयडिया तयार करणे, त्या कार्यान्वित करणे. त्यानंतर मार्गदर्शन व कार्यशाळा, जर या संदर्भामध्ये जर कुठल्या काही अडचणी येत असतील तर त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणे आणि त्या बाबतीमध्ये तालुका स्तरावर किंवा केंद्र स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करणे. त्यानंतर त्या पुढचा टप्पा आहे मूल्यमापन. जो कोणता उपक्रम होणार आहे त्या उपक्रमाचे मूल्यमापन करणे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आहे स्पर्धा व ओळख निर्मिती. यातून जेव्हा काही विद्यार्थी वेगवेगळे उपक्रम तयार करतील तेव्हा त्यांच्यामध्ये स्पर्धा तयार होईल आणि त्याच्यातून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी बनवलेले जे काही उपक्रम असतात त्यांची ओळख होईल. त्याचसोबत
नवीन शिक्षक आणि विद्यार्थी यांची सुद्धा या ठिकाणी ओळख होईल. हे झाले हॅकाथॉन उपक्रमाचे टप्पे. यानंतर हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये कोणत्या शाळेने किती उपक्रम करणे अपेक्षित आहे, हा महत्त्वाचा घटक येतो. तर ज्या ठिकाणी उच्च प्राथमिक शाळा आहे म्हणजे 8वीपर्यंत, त्या प्रत्येक शाळेने 3 उपक्रम करणं अनिवार्य आहे. म्हणजेच जिल्ह्यातून कमीत कमी 1000 उपक्रमांची नोंद या लिंकवर होणं आवश्यक आहे. यानंतर आहे तर हा हॅकाथॉन जो उपक्रम आहे यावरचे जिल्हास्तरीय जे अधिकारी असतात ते कोण असतात? जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता व उच्च अधिव्याख्याता हे याचे अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या उपक्रमामध्ये एकूण 15 विषय या ठिकाणी येणार आहेत. तर ते जे काही 15 विषय आहेत त्या 15 विषयाची यादी आपण पाहूया. त्याच्यामध्ये एक आहे आरोग्य, दुसरं आहे कृषी, तिसरं आहे वाहतूक आणि दळणवळण, चौथा आहे दर्जेदार शिक्षण, त्यानंतर पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी विकास रचना, पर्यटन, संगणकीय विचार, स्वच्छता, अन्न व पोषण, परवडणारी व स्वच्छ ऊर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा, प्रदूषण, डिजिटल सुरक्षा. तर असे हे एकूण 15 विषय या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. आणि या 15 विषयातून आपल्याला एका विषयाची निवड होणे अपेक्षित आहे. आणि या 15 विषयामधूनच एका विषयाची निवड झाल्याच्या नंतर त्यातील एका समस्येची आपल्याला निवड करायची आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपल्या अंगी जी गुण आहेत किंवा आपल्या बुद्धिमत्तेचा विचार करून त्यावर आपल्याला नवीन असा उपक्रम तयार होणे अपेक्षित आहे. तर या उपक्रमाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या शाळेतील 3 उपक्रमाची नोंद ही यामध्ये करू शकता. तर चला तर मग हॅकाथॉन उपक्रमाची लिंक कोणत्या प्रकारे भरतात ते चला आपण पाहूया. जी उपक्रमाची लिंक आपल्याला देण्यात आलेली आहे ती उपक्रमाच्या लिंकवर तुम्ही टिक केल्याच्या नंतर हे अशा प्रकारे या ठिकाणी ओपन होईल. त्यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हॅकाथॉन 2024-25 या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर त्यासाठी कोणती मार्गदर्शिका लागते त्यासंबंधी त्यावेळेस इथं सुद्धा व्हिडिओ देण्यात आलेला आहे की तुम्ही समोर काही पाहू शकता. हे झाल्याच्या नंतर इथं जर आपण बघितलं पार्टिसिपेट आयकॉन, त्यावर आपल्याला क्लिक करायचे. त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर या अशा प्रकारे या ठिकाणी त्या हॅकाथॉन याचे लिंक ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरण्यास आता चालू होईल. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचे, ज्या शिक्षकाकडून आपल्याला हे लिंक भरणं अपेक्षित आहे किंवा भरणार आहेत त्या संबंधित शिक्षकाचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आता मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतोय. टाकून झाल्यानंतर खाली ओके या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर त्या शिक्षकाचे आपल्या इथं काय टाकायचे, ईमेल ID टाकायचे. ओके या बटनावर क्लिक करायचं. जे कोणी शिक्षक मार्गदर्शक शिक्षक आहेत त्या शिक्षकाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे. जे शिक्षकाचं नाव टाकलं मार्गदर्शक शिक्षक, त्यानंतर जे शिक्षक आहे त्याचं आपल्याला निवडायचं जेंडर, या ठिकाणी निवडलं पुरुष. यानंतर त्या टाकायचे शाळेचं संपूर्ण नाव. आता मी या ठिकाणी शाळेचं संपूर्ण नाव टाकत आहे. मी या ठिकाणी पूर्ण शाळेचं नाव टाकलेलं आहे आणि त्यानंतर खाली ओके या बटनवर क्लिक करायचं. हे झाल्यानंतर आपल्या शाळेचा प्रकार नेमका काय, शासकीय, शासकीय अनुदानित की स्थानिक स्वराज्य संस्था. माझी शाळा जिल्हा परिषद असल्यामुळे शासकीय आहे म्हणून याच्यावर क्लिक करून ओके या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या या ठिकाणी टाकायचे शाळेचा एवढ्याच नंबर. मी शाळेचा एवढ्याच नंबर टाकला आणि ओके या बटनावर केलं. त्यानंतर आपल्याला निवडायचे जिल्हा, या ठिकाणी मी माझा जिल्हा निवडेल. माझा जिल्हा नांदेड आहे. यानंतर मला निवडायचे तालुका, माझा तालुका जो आहे तो मी निवडलेला आहे. सहभागी झालेल्या विद्यार्थी जे असतात त्यांचं नाव लिहायचे, संपूर्ण नाव लिहायचे. आता मी या ठिकाणी त्याचं नाव लिहीन. हा 1 नंबरचा विद्यार्थी झाला. त्यानंतर खाली ओके दाबायचं. त्यानंतर तो काय स्त्री आहे की पुरुष आहे हे निवडायचं. तो मुलगा असल्यामुळे मी निवडेन पुरुष. त्यानंतर त्याचा वर्ग कोणता आहे, तो आहे 6वीचा. मी ओके या बटनावर क्लिक कर. त्यानंतर नंबर 2चा विद्यार्थी जो कोणी आहे त्याचं त्या ठिकाणी नाव लिहायचं आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव लिहिलं आहे. ओके या बटनावर क्लिक केलं. त्यानंतर तो स्त्री आहे की पुरुष आहे हे निवडायचं आणि ओके या बटनावर क्लिक करायचं. तर हे जो विद्यार्थी आहे तो कोणत्या वर्गातील आहे, हा विद्यार्थी 7वीतील आहे. ओके या बटनावर क्लिक केलं. त्यानंतर आपण जे प्रकल्प बनवणार आहोत, प्रतिकृती बनवणार आहोत, त्या प्रतिकृतीचं आपलं इथं नाव लिहायचे. सेंद्रिय
शेती. माझ्या प्रकल्पाचं नाव आहे की सेंद्रिय शेती. मी याच्यावर नाव लिहिलं आणि ओके या बटनावर क्लिक केलं. तर हा जो प्रकल्प किंवा प्रतिकृती तुम्ही बनवणार आहात की ती नाविन्यपूर्ण आहे की कोणतं सुधारित साहित्य वापरून केलेलं आहे की ती अगोदरच प्रतिकृती कोणीतरी तयार केलेली आहे, तर हे आपल्याला एवढ्यापैकी मिळायचं आहे. आपण यामध्ये समजा जर मी नवीन प्रतिकृती, मी म्हणजे माझ्या विद्यार्थ्याने नवीन प्रतिकृती जर तयार केली असेल तर मी ती नाविन्यपूर्णवर क्लिक करेन आणि ओके या बटनावर क्लिक केलं. तर हे झाल्यानंतर आता जी प्रतिकृती आपण बनवली आहे त्याच्या एका एका गोष्टीची आपल्याला आता माहिती पाहिजे. हा आहे प्रश्न नंबर 8. याच्यामध्ये ह्याचं काय, समस्या विधान. म्हणजे मी जी प्रतिकृती निवडण्याचं कार्य केलेलं आहे त्यांची नेमकी समस्या काय आहे. समस्या म्हणजे त्या समस्येवर मला उत्तर म्हणून ही मी प्रयोग सादर करणार किंवा प्रतिकृती बनवली आहे. तर माझी समस्या अशी आहे की रासायनिक खताचा वापर जास्त होत असल्यामुळे सेंद्रिय खताकडे जसे जास्तीत जास्त लोकांनी जाणं अपेक्षित आहे, त्यासाठी म्हणून मी सेंद्रिय खत कोणत्या पद्धतीने वापरलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करणारा ही माझी प्रतिकृती आहे. तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी थोडक्यात माहिती लिहिली. या ठिकाणी मी निवडलं आहे की सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे पिकाची होणारी चांगली वाढ व त्याद्वारे लोकांचे राहणारे चांगले आरोग्यमान, याच हा विषय माझा आहे. एवढं झाल्यानंतर हे इथं तुम्ही 3000 शब्दापर्यंत याची मुद्देनी ह्या माहिती लिहू शकता. आता मी लिहिलेलं आहे. नंतर ओके या बटनावर क्लिक केलं. ते केल्यानंतर आता हे विषय निवडण्यामागचं नेमकं कारण काय ते आपल्या इथं लिहायचं. विषय आणि समस्या निवडण्याचं कारण काय असेल, रासायनिक खताचा म्हणजेच कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असल्यामुळे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याची होणारी हानी या संदर्भामध्ये लोकांची जनजागृती करण्यासाठी आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करून चांगले पीक कशा प्रकारे मिळवता येईल व आपल्या मुलाबाळाचे आरोग्य कसे चांगले राहील या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार हा उपक्रम आहे. तर अशा प्रकारे ही माहिती भरून तुम्ही ओके या बटनावर क्लिक करू शकता. तर ही प्रतिकृतीमधील वैज्ञानिक तत्व कोणते, म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल इन्व्हॉल्व या संदर्भात माहिती द्यायची आहे. प्रतिकृतीतील वैज्ञानिक तत्व यामध्ये देशातील नागरिकांना चांगले आहार घेऊन त्यांना उत्तम आणि चांगले आरोग्य प्राप्त व्हावे या संदर्भात या ठिकाणीच आपला वैज्ञानिक तत्व सांगता येईल. हे सांगून त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करावे. हे झाल्याच्या नंतर आपला काय करायचे, या प्रतिकृतीची सविस्तर मुद्देनिहाय प्रस्तावना करायची. जसं प्रतिकृती शाश्वत ध्येयामधील कोणत्या ध्येयाशी सुसंगत आहे की गरिबी नष्ट करणे, शून्य उपासमार, चांगले आरोग्य आणि कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंग समानता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, जे काय असतील त्याच्यापैकी मला काय याच्यामध्ये आरोग्य आणि कल्याण या संदर्भात आहे, म्हणून ह्यावर क्लिक करून मी ओके करेन. त्यानंतर ह्या जी प्रतिकृती आहे ह्याचे शाश्वत ध्येयानुसार थोडक्यात वर्णन करा. प्रतिकृतीचे शाश्वत ध्येयानुसार थोडक्यात वर्णन, देशात वाढणारी लोकसंख्या आणि त्यांना लागणारी अन्नधान्याची मागणी यामुळे शेतात उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, म्हणून शेतकरी उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी व कमीत कमी वेळेत होण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये कीटकनाशक व खताचा वापर करत आहे. पण त्या कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे त्याचे काही प्रमाण हे अन्नधान्यात जात आहे व लोकांचे आरोग्य खराब होत आहे. या संदर्भात लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे आणि लोकांचे चांगले आरोग्य राहावे व मुलाबाळांचे भविष्य चांगले व्हावे यासाठीच हा उपक्रम आहे. असे झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी पुढे ओके या बटनावर क्लिक करायचे आणि हे झाल्यानंतर आपण या प्रतिकृतीसाठी जे साहित्य आणलेले आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन इथं होणं अपेक्षित. यासाठी मी निसर्गातीलच साहित्याचा वापर केला आहे, जसे की लिंबाचा पाला, बाबळीच्या झाडाची फुलं, कडुलिंबाचा पाला, गाईचे शेण, गाईचे गोमूत्र, गूळ, शेतातील इतर झाडाचा पालपाचोळा, भाजीपाल्याचा ओला कचरा इत्यादी माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी लिहायचं आणि त्या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करायचं. हे झाल्यानंतर आपल्याला ही प्रतिकृती तयार करत असताना कोणत्या प्रकारे आपण तयार केली ह्याची थोडक्यात माहिती लिहायची. यासाठी मी साहित्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमा केले. ते साहित्य जमा करत असताना लोकांनी विचारलं तर त्यांना थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले मुद्दे त्याचबरोबर त्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी या गोष्टीचा मी अभ्यास केला, जेणेकरून त्या लोकांना सांगता येतील. त्यानंतर शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले, त्याची मी
माहितीचे टप्पे पाडले आणि ते टप्पे पाडल्यानंतर प्रत्येक टप्प्यानुसार एक एक गोष्ट मी पुढे करत गेलो. 2 वेगवेगळी मी टोपली घेतली. दोन्ही टोपल्यामध्ये माती टाकली. ती माती टाकून झाल्यानंतर त्या टोपल्यामध्ये मी एकच प्रकारचे बी दोन्ही टोप्यामध्ये टाकले. ते टाकल्यानंतर काही दिवसांनी मी त्याला पाणी देत गेलं. पाणी टाकल्यानंतर थोडी वाढ झाल्यानंतर मला एका टोपलीतल्या पिकावर मी रासायनिक खत टाकले आणि त्याला रासायनिक फवारणी पण केली. पण जे दुसरे टोपले होते त्यामध्ये मात्र मी पूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर केला. जे मी काही जमा केले होते त्याचा वापर केला. शेणखत, पालापाचोळा, गोमूत्र, गूळ याचा मी वापर केला. आणि काही दिवसानंतर जेव्हा त्याची वाढ झाली ते झाल्यानंतर मला दोन्ही पिकामध्ये खूप काही बदल दिसून आला. आणि ते जेव्हा मी माझ्या घरी खाण्यासाठी वापरलं तेव्हा त्याच्या चवीमध्ये सुद्धा मला खूप फरक जाणवला. अशी थोडक्यात माहिती लिहायची आणि ओके या बटनावर क्लिक करायचं. हे केल्यानंतर आता आपल्या या ठिकाणी लिहायचे उपयोजन. विद्यार्थ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून केलेले पीक व रासायनिक खताचा वापर करून घेतलेले पीक याचा त्यांनी आपल्या अन्नधान्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये वापर केला. आणि हे वापर करत असताना त्यांना जाणवले की जशी आपण सेंद्रिय खताचा वापर करून घेतलेले पीक आहे त्यामुळे व्यक्ती आजारी पडत नाहीत आणि आपली तब्येत चांगली राहत आहे. रासायनिक खताचा वापर केल्यामुळे पीक जरी लवकर येत असले तरी व्यक्तीच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहे आणि तो आजारी पडत आहे याची विद्यार्थ्याला जाणीव झाली आणि ते विद्यार्थी इतरांना सांगण्यास सुरुवात केली आहे. ही सर्व माहिती लिहून आपण या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करायचं. आणि हे करत असताना आता पुढचा मुद्दा आहे, सदर प्रतिकृतीचा उपयोग करून भविष्यात्मक आपली योजना काय असेल याबाबत थोडक्यात वर्णन. व्यक्तींना फक्त माहिती सांगूनच चालणार नाही तर प्रत्येक गावोगाव जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यात येईल की जे काही तुम्ही शेतामध्ये पीक घेतात त्यापैकी एका एकर शेतीमध्ये तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करा आणि त्या खताचा वापर करून तुम्ही पीक घेत असताना तुम्ही त्या पिकाचा अन्नधान्याचा जेव्हा आपल्या याच्यामध्ये वापर कराल तेव्हा तुमच्यात काही बदल जाणवला का याची त्यांना माहिती त्यांच्याकडून घेण्यात येईल. आणि 1 वर्ष त्या ठिकाणी प्रयोग करून दाखवून याची त्यांना उत्पादनामध्ये तर वाढ होईलच, त्याबरोबर यातून लोकांचे मुलाबाळांचे आरोग्य कसे चांगले राहील यासोबतच दवाखान्यामध्ये जो अफाट असा खर्च होत आहे त्या खर्चातून सुद्धा बचत होईल. खत आणि कीटकनाशके यांचा साठी सुद्धा अमाप पैसा लागत आहे ह्याच्यातून सुद्धा बचत होईल. या संदर्भात गावोगावी मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात येतील. अशा या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करायचं. हे केल्याच्या नंतर ही जे तुम्ही संदर्भ साहित्य घेतलं आहे ते साहित्य तुम्ही कोणत्या कोणत्या पुस्तकातून घेतलं किंवा कुठून घेतलं याचीच थोडक्यात आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची. यामध्ये शेतीविषयक विविध असणारे मासिके, शेतीविषयक माहिती देणारे ग्रंथ, शेतीविषयक माहिती देणारे तज्ज्ञ आणि वर्तमानपत्र ही मी भरलं. पण या ठिकाणी तुम्ही त्या मासिकाचे नाव लिहू शकता, जे कोणतं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव लिहू शकता आणि शेतीविषयक जी तुम्हाला कोणती माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीसुद्धा या ठिकाणी नाव लिहू शकता. तसेच ज्या वर्तमानपत्रातून आपण ही माहिती प्राप्त केली त्या वर्तमानपत्राचे या ठिकाणी नाव लिहू शकता. हे झाल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं. हे केल्याच्या नंतर आपल्याला जी कोणती आपण प्रतिकृती बनवलेली आहे त्या प्रतिकृतीची फोटो आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे. हे करत असताना त्याची साईज मात्र आपल्याला 10 MBच्या आत पाहिजे. प्रतिकृती यामध्ये डाउनलोड करण्यासाठी आपल्या या ठिकाणी त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर आपला गॅलरी ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला जे चित्र आहे त्या ठिकाणी डन करायचं. या ठिकाणी अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जी काही आहे फाईल ती या ठिकाणी अपलोड होऊन जाईल. आता या ठिकाणी अपलोड होत आहे. ओके, अशा प्रकारे अपलोड झाले. त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं. हे केल्यानंतर आपली जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीची संदर्भात माहिती देणारा तर हा माझा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झालेला आहे. राईट आलाय म्हणजे या ठिकाणी. मग याच्यावर आपण ओके असं करायचं. हे केल्यानंतर ही जी आपली थीम आहे ती कोणत्या संदर्भात आहे, माझा आहे नंबर 2 शेती ॲग्रिकल्चर याच्यावर करेन. त्यानंतर ओके करायचं. ओके करून आपल्याला या ठिकाणी एक प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. तर त्यामध्ये प्रमाणपत्रामध्ये काय येणार आहे,
प्रतिकृती आम्ही स्वतः तयार केल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे. त्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्याची स्वाक्षरी पाहिजे. मार्गदर्शक आणि शिक्षकाचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, पूर्णपणे जी प्रतिकृती आहे त्याचं नाव सुद्धा आपल्या या ठिकाणी द्यावं लागेल आणि खाली विद्यार्थ्याची स्वाक्षरी आणि शिक्षकांची स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी घेऊन ते प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे. त्याची जी साईज राहील ती साईज राहणार आहे 10 MB. चला मग या ठिकाणी आपण प्रमाणपत्र अपलोड करूया. या ठिकाणी मी विद्यार्थ्याची आणि शिक्षकांची स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र मी या ठिकाणी अपलोड करत आहे. अपलोड करण्यासाठी अपलोड याच्यावर क्लिक करायचं. केल्यानंतर हे पूर्णपणे अपलोड झालेलं आहे. अपलोड झाल्यानंतर परत ओके या बटनावर क्लिक करायचं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण सबमिट करण्यास तयार आहात का? आणि एकदा आपण जर हा प्रकल्प सबमिट केला त्यानंतर आपल्याला यामध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. म्हणून आपण हे पूर्ण केल्यानंतर परत एकदा हे जे बटन आहे बाण दिसतोय ते बाण जर आपण असं दाबत गेलात तर पाठीमागे जात जाऊ आणि त्यामध्ये जे कोणते बदल असतात ते बदल आपल्याला या ठिकाणी करता येतात. आणि हे करून झाल्यानंतर हो या बटनावर क्लिक करायचं. हो या बटनावर क्लिक केल्यानंतर ओके दाबलं. ओके दाबल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज आलेला दिसेल आणि आपला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा या ठिकाणी दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला हॅकाथॉन या उपक्रमामध्ये एका शाळेतून कमीत कमी 3 उपक्रमाची नोंद या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे याबाबत हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.